वॉशमेल आला आला ओ आला। हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग। गाईज, आज आपण सकाळी सकाळी कुठं चाललोय माहिती? एवढं थंडी एवढी पडते ना आमच्या इकडं, बापरे, डायरेक्ट गुलाबी थंडी, म्हणजे दिल्ली पण मागं पाडलेले डायरेक्ट। आत्ताशी 2-4 दिवसच झाले थंडी पडते। आणि गाईज, तर आता आपण चाललेलो आहे मोतीवाला कॉलेज, माहिती आहे का तुम्हाला? मेडिकल कॉलेजच आहे ते पण। तर आता आपण तिथं चाललोय। त्याचं कारण असं होतं का आपण 4-5 दिवसापूर्वी तिथून काही फायर एक्सटिंग्विशर आणले होते रिफिलिंगसाठी, तर ते ऑलरेडी झालेले आहे। आता आपल्याला तिथं जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एका वेअर हाऊसला जायचं आहे गॅब्रियलच्या, तिथं आपल्याला काही सर्टिफिकेट वगैरे द्यायचे रिफिलिंगचे। आणि अजून काय होतं, हा, आपल्याला पाईपलाईन रोड जो आहे तिथं फटाक्याचं दुकान आहे, त्यांना पण आपल्याला एक 10 दिवसासाठी 2 फायर एक्सटिंग्विशर द्यायचे यूज करण्यासाठी, म्हणजे इमर्जन्सी मध्ये जर काही आग वगैरे जर काही लागली तिथं तर त्याच्यासाठी ते फायर एक्सटिंग्विशर द्यायचे। आणि अजून एका ठिकाणी, हा, इंद्रनगरला पण आपल्याला जायचंय मेंटेनन्स करण्यासाठी। तर गाईज, वेळ वाया न घालता लवकरात लवकर आपण निघू आता आपल्या प्रवासात। गाईज, जस्ट नाव आता आपलं सातपूरचं सगळं काम झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहे इंदिरानगरला जायचं कारण असं आहे, तर तुम्हाला सकाळीच मी बोललो होतो का आपल्याला आज मेंटेनन्स पण आहे, नाही का, एका याचं कंपनीचं नाही, तो ॲक्च्युली हे येते काय म्हणते त्याला, आपलं बिझनेस सेंटर आहे वाटतं, हा, बिझनेस सेंटर का बिझनेस पार्क आहे, कोणतं तरी एक आहे वाटतं। त्या दोन्हीतून एक आपल्याला तिथला आता मेंटेनन्स वगैरे करायचं आहे। तर गाईज, लवकरात लवकर आता आपण निघू आपल्या इंद्रनगरच्या प्रवासाला। आणि त्यानंतर मग जर काल जेवढे वॉशर होते तेवढे वॉशर तर आपण संपवले आणि कंपनीवाले आपल्याला बोललेले आहे का आज नक्कीच तुम्हाला वॉशर भेटून जातील सर। म्हटलं ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही। मग जर आज आपल्याला वॉशर भेटले तर मग आपल्याला ऑफिसला जाऊन बाकीचं पण काम आहे, रिफिलिंग वगैरे करायची आहे, म्हणजे मग बाकीचे फायर एक्सटिंग्विशर आपल्याला देता येतील। कारण आपल्याला फक्त शुक्रवारपर्यंत आपल्याला आपलं जेवढं पण काम आहे ते आपल्याला सगळं संपवायचं आहे, त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहे सगळीकडे। गाईज, इंद्रनगरला मेंटेनन्सला आलो पण लिफ्टच बंद आहे इथं। पाय त्या पायऱ्या चढून वरती जावं लागणार आहे आता। इथलं काम तर झालं आहे ॲक्च्युली, बट रिफिलिंगचे स्टिकर आपण लावलेले नव्हते, ते लावायला चाललं आहे आता। चला लवकरात लवकर काम करून घेऊ सगळे। बघा, हायड्रन सिस्टम, होज बॉक्स, फायर एक्सटिंग्विशर। ॲक्च्युली आपल्याला गोडाऊनला जायचं होतं आज इथलं काम करून, पण इथलं काम केलं आणि आंबडला परत एक कंपनीचा कॉल आला, झालं धन्य, म्हटलं काही खरं नाही। मला बोलले सर या म्हणे आणि आमचे 3 पण प्लांटचे फायर एक्सटिंग्विशर चेकिंग करून घ्या। म्हटलं ठीक आहे, म्हटलं आलो आता काय, म्हणजे आता गोडाऊनचं पण काम राहिलं, कारण आपल्याला शुक्रवारपर्यंत टार्गेट आहे पूर्ण काम निपटून मोकळं व्हायचं आहे, कारण शुक्रवार नंतर शनिवार येतो, दिवाळीचे सण चालू होतील, तर काही सुट्ट्या पण राहतील नाही का कंपन्यावाल्याला, तर मग आपला पण धंदा थोडा 8-1 दिवस डाऊनच राहील, म्हणजे धंदा पाणी काहीच राहणार नाही। त्याच्यामुळे आता आपल्याला सगळे काम करून घेणं लवकरात लवकर।
जातो आता मग काय. आत्ताशी प्लांट 1चं काम झालंय आणि अजून प्लांट 2चं पण काम बाकी आहे. गाईज फायनली आता आपलं सगळं काम झालंय आणि आपण चाललोय आता आपल्या स्टुडिओला. म्हणजे आपण आता लिफ्ट मध्येच नाही का बघू शकतोय, कारण व्हिडिओचे काही फुटेज आहे ते आपल्याला पीसीमाय टाकायचे एडिटिंग साठी, कारण तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येणार आहे. गाईज आपण ओशमेल आला ओ चुन्नी पैर में चुन्नी. चलो बाय 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 बाय. मुझे जाते वक्त बहुत बुरा लग रहा है, लेकिन क्या करें, मजबूर हुआ आदत से, काम धंधे करने पड़ते, थोड़ा विषय. मिलते हैं बहुत जल्द अगले व्लॉग में. पीस आउट, लव यू. आरामशीर जा रे. फोन कर, फोन कर, पोच फोन करतो रात्री. गाईज जस्ट नाव आत्ताशी आलेलो आहे आपण, आणि प्राला पण आपल्याला स्टेशनला सोडायचं होतं तर त्याला पण सोडलं आणि आलो गोडाऊनला. ते एकट्यालाच हे सिलेंडर उचलायला लागले नाही का. आणि जेव्हा कंपनीत होतो तिथं थोडी हेल्प घेतली आणि गाडीत टाकून घेतली. पोटात दुखायला लागलं डायरेक्ट एवढे उचलून, कारण 25 किलो पावडर आणि प्लस सिलेंडरचं वजन वेगळं, म्हणजे 40 किलोचं एक सिलेंडर आहे असं. ते पोतेवानी जर असलं ना तर मग आपल्याला उचलायला काही नाही वाटत, ते डायरेक्ट असं आडवं तिडवं आहे, त्याच्यामुळे त्रास होतो. हे गाईज फायनली आता आपण आलेलो आहे आपल्या घरी, आणि आजचा आपलं जेवढं पण टार्गेट होता तो सगळा झालेला आहे पूर्ण. तर गाईज चला आता मी मस्त एडिटिंगला बसतो, कारण मला एडिटिंग करायची आपल्या ब्लॉगची. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, हर एक व्हिडिओ शेअर करा भावांनो. आपल्या मराठी माणसाला पण पुढं न्या. आणि बाकीचे इतर कोणी माणसं असेल, जो कोणी व्लॉग करत असेल किंवा रील वगैरे बनवत असेल, त्यांना पण पुढे घेऊन जा. चला, जय महाकाल.